बघितलं तर कालच मराठा समाजासाठी जी आर सुद्धा सरकारनं काढलेला आहे. काय कसं पाहता या सगळ्या जी आरकडे? हा जी आर ह्याला कुठलंही लॉजिक नाही, याला कुठलाही तर्क नाही. मुळात घटनात्मक आरक्षण हे ओबीसीचं आरक्षण, त्याच्यामागं काही निकष आहेत, त्याच्यामागं काही एक संहिता आहे, त्याच्यामागं त्या बलुत्या अलुत्यांना भटक्यांना त्यांच्या जात समूहामध्ये जन्माला आल्यानं शेकडो वर्षामध्ये ज्यांना दुय्यम वागणूक दिली गेली त्यांना ओबीसी म्हटलं गेलं. मग त्या ओबीसींचे जे काही प्रश्न आहेत, जे काही योजना आहेत, त्या तुम्ही मराठा बांधवांना लावताय का? बरं, मराठा बांधवांनाच का लावताय? जैन बांधवाला, ब्राह्मण बांधवांना का लावत नाही? आणि आरक्षणाचं धोरण हे कधी कुठं जातीला दिलं जातं, तर ते समूहाला दिलं जातं, क्लासला दिलं जातं. हे घटनेचं मूलभूत तत्व आहे. पण सरकार, लोकनियुक्त सरकार ज्यावेळी असं घटनेच्या तत्वांना हरताळ फासणारा निर्णय घेतं त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कीव वाटते सरकारची. कारण तुम्ही सत्तेमध्ये बसता, तुम्हाला साधं संविधानाचं तत्व कळू नये याच्यासारखं दुर्दैव ओबीसींचं दुर्दैव आहे खऱ्या अर्थानं. काल म्हणलंय ना तुम्हाला एका